उन्हाळा म्हटलं की मँगोचा सीझन आणि मँगोच्या सीझनमध्येही मँगो आईस्क्रीम तर खाल्लीच पाहिजे. तर आज आपण अगदी झटपट घरच्या घरीही मार्केटसारखी मँगो आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात पहिल्यांदा आपण इथे मिक्सरमध्ये 1 वाटी मिल्क पावडर टाकलेली आहे. त्यानंतर इथे आपण 1 वाटी आंब्याचा रस टाकलेला आहे. अर्धा वाटी इथे मी पिठी साखर म्हणजेच बारीक केलेली साखर टाकलेली आहे आणि 1 वाटी दूध टाकलेलं आहे. आता यामध्ये फ्रेश क्रीम म्हणजे जी साई असते ते मी अर्धी वाटी साई टाकलेली आहे. आपल्याला हे जिन्नस मस्त असे बारीक म्हणजेच एकजीव होईपर्यंत चांगले फिरवून घ्यायचे आहेत. तर इथे मस्त असं एकजीव झालेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेत आहोत. तर तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे. तर इथे मी सर्व काढून घेतलेलं आहे. आपण हे मिश्रण 2 ते 3 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहेत. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर इथे मी व्यवस्थित हे फॉईल पेपरच्या साहाय्याने कव्हर करून घेते. 3 तासानंतर पाहू शकता इथे आपलं मिश्रण सेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथे मी चमच्याच्या साहाय्याने थोडंसं हे मिक्स करून घेते. आता यामध्ये आपण एक बारीक कट करून ठेवलेला आंबा मिक्स करणार आहोत. तर व्यवस्थित असा मी बारीक कट केलेला आहे. आपल्या या मिश्रणामध्ये चांगला सर्व बाजूंनी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा. त्याच्यामुळे एकदम क्रंचीपणा येतो. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, पण त्याच्यामुळे चव खूप छान लागते. तर हे टाकल्यानंतर आपण व्यवस्थित असं फॉईल पेपर साहाय्याने एक रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. आता दुसऱ्या दिवशी आपण आपली आईस्क्रीम सेट झाली का ते चेक करूयात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे आणि मी स्कूपच्या साहाय्याने काढून चेक करते. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी सहजरित्या ही आईस्क्रीम निघून येते. खूप मस्त टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी मार्केटसारखी ही आईस्क्रीम बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे. तर एकदा ही आईस्क्रीम नक्की करून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.